बघा, प्रभाग 22ची जी स्थिती आहे, प्रभाग 22 मध्ये 2017 साली 4 कॅन्डिडेट भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या 4ही कॅन्डिडेटनी या प्रभागाला प्रचंड दुर्लक्षित ठेवलेलं आहे. या प्रभागामध्ये एकही असं काम नाही तुम्हाला दिसणार झालेलं, की ज्याच्यात काहीतरी तुम्हाला त्या नगरसेवकांचं विजन दिसेल किंवा त्या पक्षाने तिथे काहीतरी जोर लावलेला दिसेल. बाजूला प्रभाग 18 आहे, तिथे तुम्हाला काम झालेलं दिसेल. बाजूला प्रभाग 17 आहे, तिथे तुम्हाला काम झालेलं दिसेल. तर आम्ही पाहिलं, की एका या वर्गाला आणि या प्रभागाला उपेक्षित ठेवण्याचा एक एक जाणून बुजून का होईना प्रयत्न केला जातोय का, असं आम्हाला लक्षात आलं. आणि म्हणून आम्ही ठरवलं, की आम्हाला अपेक्षा तर निश्चितच म्हणजे भाजप हे करू शकत नाहीये, म्हणजे इतकी शक्ती असतानाही, आणि काँग्रेसला तर स्वतःचा पक्ष सांभाळण्याची पण शक्ती आज उरलेली नाहीये. तर मग अशा वेळी आम्ही असं ठरवलं, की एक समिती स्थापन करावी आणि समिती स्थापन करून तरुणांच्या पाठीशी एक बळ आपण लावावं, आर्थिक, सामाजिक सगळ्या दृष्टीने. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही जो प्रयत्न केला, एक संघटन तयार केलं. त्या प्रभागामध्ये जे जे परिसर आहेत त्यांचे परिसर प्रमुख नेमले, प्राथमिक सदस्य नेमले. आज 500हून अधिक आमचे प्राथमिक सदस्य आहेत, आमचे 26हून अधिक परिसर प्रमुख आहेत, त्यांना सहप्रमुख आहेत. तर आम्ही खालच्या पातळीपर्यंत, बूथ लेवलपर्यंत गेलोय आणि पूर्ण यथाशक्ती आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. जर या निवडणुकीमध्ये जर भाजपाला कोणी आव्हान देत आहे, तर नागरिक समिती प्रभाग 22च देत आहे, असं मी निश्चित सांगू शकतो.